श्री श्री सद्गुरू गजानन माऊली, माझे सद्गुरू श्री गजानन महाराज, श्रींचा उपदेश, श्रींचे मार्गदर्शन, श्रींच्या लिलीचे वर्णन, श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा, श्री भक्तांसाठी भक्ताद्वारे अपूर्व प्रसाद, श्री गजानन प्रसाद, श्रींचे भक्त दिलीप सावरकर, तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रविण तमेव, तमेव सर्व मम देव देव. अध्याय 6. श्री विठ्ठलास मागणी. श्री करुणेचा सागर आहे, दुखी दीन दलितांचे माहेर आहे. तुम्ही मागणी करता तो पुरवतो, भक्त जी इच्छा करे तो ती पूर्ण करतो. तुम्हीच मागणी वेडी वाकडी का असेना, भक्तासाठी तो पुरवितो. भक्त सुखी असला की भगवंत देखील सुखी असतो. काशीचा गोसावी यांनी स्वामीस गांजा देण्याचा नवस केला. बरे, ज्याला जी वस्तू आवडते तो त्याचाच नवस करतो. गोसाव्याच्या आग्रहाखातर श्रींनी गांजा सुद्धा स्वीकारला. भक्त जी जी इच्छा करे ती ती श्री पुरवित. गुरु माऊली बालकाचे लढे पुरवितात. शेगावची खाण मला सापडली आहे. ही खाण सर्वांसाठी आहे. सर्वांनी या खाणीचा उपयोग करावा असे मला वाटते. शेगावचे हे रत्न सोडावेसे वाटत नाही. मी या खाणीत उतरून सतत श्रीजवळ राहावे असे वाटते. रोज श्रींचे दर्शन घेतले तरी कमीच वाटते. अधूनमधून शेगावला मनाने जाऊन येतोच. श्रींच्या समाधीचे दर्शन घडते व मला आनंद मिळतो, परंतु हा आनंद थोडा वेळ असतो, 2 दिवस टिकतो. कधी कधी वारंवार दर्शन घ्यावेसे वाटते. वारंवार दर्शन घेतो. दर्शनाची भूक काही कमी होत नाही. श्रींचे अनेक फोटो आपल्याजवळ असले पाहिजे असे वाटते. त्यांच्या विविध मुद्रा न्याहाळून घ्याव्याशा वाटतात. विविध फोटो भिन्न भिन्न मुद्रा दिसतात. श्रींचा नेमका चेहरा लक्षात राहत नाही. वाटते श्री आपल्या समोर आले तरी आपण ओळखू की नाही. श्री आपली खरी ओळख होऊच देऊन राहिले नाही. कधी फेटा घालून, कधी धोतर घातलेले, कधी लंगोट गुंडाळलेले, कधी सोहळ्यात, कधी नग्न अवस्थेत. नेमके रूप लक्षात येत नाही. बाळ रूप, तरुण रूप, मध्यवयीन रूप, म्हातारे रूप, वेशभूषा, केशभूषा सर्व भिन्न. समोर दिसले तरी हेच ते मी सांगू शकत नाही. ते सुद्धा भास होऊ देत नाही. सर्व काही झाल्यावर आठवते. महाराज तर नसतील. खरेच खऱ्या संतांचे धोरण कोणाला कळत नाही. हा महापुरुष गजानन कोणालाच आपला ठाव ठिकाणा लागू देत नाही. क्षणात तिथे तर क्षणात तिथे. जिथे जिथे भक्त आहे तिथे तिथे श्री जातात, प्रचिती देतात. हा आधुनिक काळाचा ऋषी संत चूडामणी श्री गजानन महाराज मला खऱ्या रूपात दर्शन देईल. कारण भक्ताची इच्छा ते पूर्ण करतात, यावर माझा विश्वास आहे, खात्री आहे. बोला श्री गजानन महाराज की जय. पुत्र मातेला विसरू शकतो, परंतु माता आपल्या पुत्राला कधीही विसरत नाही. त्यांनी कितीही अपराध केले तरी त्याला क्षमा करते. माझ्या गुरुमाऊलीची देखील असेच आहे. मी आठवण करो की ना करो, मी भक्ती करो की ना करो, मी कसाही असलो तरी माझी आठवण माझी गुरुमाऊली करते. ती एक क्षणही मला विसरत नाही. माझी गुरुमाऊली फारच कनवाळू आहे. ती आपल्या भक्तांचा अंत न पाहता अगोदरच धावून येते व मनोकामना पूर्ण करते. म्हणतात गुरुमाऊलीवर श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, पूजा अर्चना पाहिजे. मी तर म्हणतो गुरूंनी स्वतः भक्तास निवडले तर त्याला काहीच करावे लागत नाही. ना भक्ती, ना ज्ञान, ना पूजा अर्चा. कारण माझ्या बाबतीत तसेच झाले. त्यांनी मला शिष्य केले. ना कधी मी भक्ती केली, ना कधी पूजा अर्चा, परंतु त्यांनी निवडले. त्यांनी गुरुमंत्र दिला, त्यांनीच अंगारा दिला, त्यांनीच ओमचा प्रसाद दिला, त्यांनीच स्वतःबद्दल प्रेम निर्माण केले. स्मरणही तेच करून देतात, विस्मरणही तेच करून देतात. कुठली गोष्ट घ्यावायची व कुठली गोष्ट घ्यायची नाही तेच ठरवतात. मी काय करावे, मी काय करायला नको याची जाणीव मला न होऊ देता तेच माझ्याकडून करून घेतात. भगवंत भावात आहे म्हणतात, पण हा भाव सुद्धा गुरुच निर्माण करतात. श्रद्धा, भाव, भक्ती मी कोणावर ठेवतो म्हटले तरी ठेवू शकत नाही. माझी गुरुमाऊली माझ्याकडून सर्व करून घेते. ती फार भोळी बाबडी आहे. ती तान्या बाळ्यासारखी जपते. गुरुमाऊली भक्तासाठी वेडी होते. तिचे तृण मी विसरतो म्हटले तरी विसरू शकत नाही आणि गुरुमाऊलीने हे मला विसरू देखील देऊ नये हीच प्रार्थना मी माझ्या गुरुमाऊलीला करतो. बोला श्री गजानन महाराज की जय. पंढरपूरचा श्रीहरी विठ्ठल मी पाहिला शेगावात, कारण पंढरपूर मी अजून पाहिले नाही, त्यामुळे तिथला विठ्ठल कसा आहे हे मला माहीत नाही. परंतु शेगावला गेलो असता महाराजांच्या फोटोच्या आधी श्री विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले. विठ्ठलाच्या पायावर मस्तक ठेवले व विठ्ठलास प्रार्थना केली की सद्गुरूचे नाव माझ्या मुखात सतत वासू दे. या अगोदर मी शेगावला गेलो होतो, परंतु अशी मागणी कधी केली नव्हती. श्रींची प्रेरणा मला तशी झाली असेल म्हणून तर मी सद्गुरूंचे नाव मुखात असू दे अशी मागणी केली होती. श्री देखील विठ्ठलाला सर्व सांगायचे. यावेळेला मी विठ्ठलाला मागणी केली. विठ्ठलाचा आणि माझा या अगोदर तर कधी संबंध आला नव्हता. विठ्ठल देव आहे, तो सर्व संतांचा परमेश्वर आहे असे मी ऐकले आहे.
माझा आणि विठ्ठलाचा संबंध शेगावातच आला. या विठ्ठलाजवळ मी काही मागावे हे पण माझ्या मनी नव्हते. मग अचानकपणे मी पायावर डोके ठेवताच विठ्ठलाला मागणी करतो. गुरुदेवाची, गुरुनामाची या प्रेरणेमागे माझे सद्गुरूच आहे. कारण अशी प्रेरणा व्हायला काही कारणच नव्हते. मागणीच करायची होती तर ती समाधीजवळ गुरु गजाननाजवळ देखील करू शकत होतो. परंतु समाधीजवळ मागितले श्री अरुणभाऊ जोशींना आराम पडू दे व विठ्ठलाजवळ मागणी करतो गुरुनामाची. यात गुरुची प्रेरणा, गुरुची कृपा. गुरूंनीच माझ्याकडून ही मागणी करून घेतली असेल. कारण परमेश्वराजवळ काय मागायचे हे मला समजत नाही, हे माझ्या सद्गुरूला चांगले माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या भक्ताने परमेश्वराजवळ सद्गुरूचे नाव मागून घेतले असावे. असा सद्गुरू सापडणे केवळ अशक्य आहे. आपण ज्याला भक्त केले मग त्याची भक्ती वाढविण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. अशी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारणारा सद्गुरू श्री गजानन विराळाच. बोला श्री संत गजानन महाराज की जय. श्री हरी विठ्ठल की जय. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी. जय देव जय पांडुरंगा. रखुमाईच्या वल्लभा, राईच्या वल्लभा, पावे जीव लगा. बोला जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.